पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये फडणवीसांची दिशाभूल झाली आहे का असा एक सवाल आता उपस्थित होतोय। कारण फडणवीसांना पोलिसांनी चुकीची माहिती दिली का हाही मुद्दा उपस्थित झालेला आहे। पहिल्या एफआयआर मध्ये आरोपी विरोधात कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 304 अ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नंतरच्या एफआयआर मध्ये कलम 304 लावण्यात आलं, हे हटवण्यात आलं आणि या संदर्भात फडणवीसांना चुकीची माहिती दिल्याचा दानवेंचा आता आरोप आहे। विशेष म्हणजे लोकशाही मराठीच्या हाती एफआयआरच्या त्या दोनही प्रती प्राप्त झालेल्या आहेत। पाहतोय आपण 304 आणि 304 अ असं खरं तर गुन्हा या सगळ्या प्रकरणी सुरुवातीला दाखल करण्यात आलेला होता। 8:15 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला 304 आणि 304 अ आणि 8:30 वाजता केवळ 304 अ असाच गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला। 8:15ला 304 कलम लागतं, त्यानंतर 304 अ हे कलम लागतं ज्याचा काल फडणवीसांनी उल्लेख केला। 304 अ हेही कलम आहे, 304 हेही कलम आहे असं ते म्हणाले। पण 8:30 वाजताची ही एफआयआर कॉपी जी अंबादास दानवे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सादर केली ती लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय। आता 304 अ असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असा दानवेंचा आरोप आहे। इस घटना में पुलिस ने 304 अप्लाई किया है, 304 ए नहीं। ये हिनियस क्राइम के रूप में पुलिस इसको ट्रीट कर रही है और इन द फर्स्ट एप्लीकेशन इटसेल्फ, यानी कोई आफ्टर थॉट है इस प्रकार से नहीं। इन देयर फर्स्ट एप्लीकेशन पुलिस ने 304 ही इसमें लगाया हुआ है। राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही 304 कलम लावलेला आहे। 304 कलम त्यांनी लावायच्या ऐवजी 304 अ लावलेलं आहे। माझ्याकडे एफआयआरची प्रत आहे। त्यांनी 304 लावलेलं नाही तर 304 ए लावलेलं आहे। खरं तर त्यांनी 304 लावायला पाहिजे होतं, परंतु धडधाकट पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे। माझी माहिती मुद्दामहून 304 अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये फडणवीसांची दिशाभूल करण्यात आली आहे का असा सवाल आता यातून उपस्थित होतोय। शेंदा सकट टरपलं खाणाऱ्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही। मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधीचं त्याच्या मतदारसंघामध्ये जर एखादा अपघात झाला त्याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेणं हे उलट सकारात्मकतेनं घेतलं पाहिजे। आता तो ॲक्सिडेंट करणारा एका बड्या बापाचा पैसेवाल्याचा मुलगा होता। त्यांनी जो निर्घुणपणे एक प्रकारे दारू पिऊन गाडी चालवली याच्या संदर्भात त्या संबंधित लोकप्रतिनिधीला माहीत असण्याचं काही कारण आहे का? आमचे आमदार जे आहेत सुनील टिंगरे हे ताबडतोब त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले। उलट त्याच्याकरता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी असं काही सांगितलं का की संबंधित त्या आरोपीला मदत करा, गरीब असो अगर श्रीमंत असो त्याला एकसारखा न्याय मिळाला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।